असे होते द्रौपदीचे सुंदर शरीर. तिचे हे गुपित ऐकून पायाखालची जमीन सरकेल. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. महाभारतात कुंतीला युधिष्ठिर, अर्जुन आणि भीम व माद्रीला नकुल आणि सहदेव हे पुत्र होते. राजा द्रुपदाची कन्या द्रौपदीला पांचाली असे सुद्धा म्हणतात. द्रौपदी दिसायला अतिशय सुंदर होती. 5 पांडवांनी अर्जुनची सुभद्रा, भीमाची हिडिंबा यासारख्या इतर स्त्रियांशी लग्न केले. पण सर्व भावांना द्रौपदीबद्दल विशेष जिव्हाळा होता आणि त्यांनी तिला आयुष्यभर साथ दिली. ते स्वर्गात गेल्यावर फक्त द्रौपदीलाच सोबत घेऊन गेले. चला तर आपण जाणून घेऊया द्रौपदीच्या सुंदर शरीराची 5 रहस्य. नंबर 1. द्रौपदीचा जन्म एका यज्ञातून झाला असे म्हणतात. द्रौपदी जन्मापासूनच अतिशय मनमोहक आणि सुंदर होती. द्रौपदी सुंदर असण्यासोबतच वैचारिकदृष्ट्यासुद्धा सक्षम होती. नंबर 2. द्रौपदीच्या शरीरातून सतत मादक सुगंध निघत असे. तिला कितीही घाम आणि भरलेली असो किंवा कितीही काम करून थकलेली असो, तिच्या शरीरातून नेहमी मादक सुगंध निघत असे आणि 5ही पांडव नेहमी तिच्याकडे आकर्षित होत असे. नंबर 3. द्रौपदीचे मूळ नाव याज्ञसेनी असे होते आणि दुसरे नाव कृष्णा होते. द्रौपदीचे नाव कृष्णा ठेवण्यात आले कारण ती सावळ्या त्वचेची होती. नंबर 4. द्रौपदीला वरदान होते की तिचे शरीर नेहमी मऊ राहील, परंतु जेव्हा तिला राग येईल किंवा युद्धाची वेळ असेल तेव्हा ते आपोआप कठोर आणि जाड होईल. त्यामुळे युद्धाच्या वेळी तिचे सुंदर शरीर अत्यंत कठीण आणि कडक झालेले दिसते. नंबर 5. असे म्हटले जाते की द्रौपदीला तिचे कौमार्य परत मिळवण्याची कला होती. ही कला तिला नारद मुनींकडून वरदानमध्ये मिळाली होती. एका पतीकडून दुसऱ्या पतीकडे गेल्यावर ती आपोआप कुमारिका होत असे. नंबर 6. जेव्हा द्रौपदीला 5 पांडवांशी लग्न करण्याचा प्रस्ताव आला तेव्हा तिने लग्नासाठी एक अनोखी अट ठेवली. तिने थेट सांगितले की ती या लग्नासाठी तयार आहे, परंतु ती तिच्या घरगुती जीवनातील गोष्टी इतर कोणत्याही महिलेला सांगणार नाही. पांडवांनी ही अट मान्य करूनच लग्न केले. नंबर 7. विवाहानंतर सर्व पांडवांमध्ये एक करार झाला की एका वेळी एकच पांडव द्रौपदीसोबत वेळ घालवू शकतो. जेव्हा जेव्हा पांडव आपल्या पत्नीसोबत असतो तेव्हा तो त्याची चरणपादुका खोलीबाहेर एक संकेत म्हणून ठेवत असे. पण एके दिवशी युधिष्ठिर द्रौपदीसोबत खोलीत असताना एका कुत्र्याने युधिष्ठिरच्या चपला पळवून नेल्या. दरम्यान काही कारणास्तव अर्जुन त्या खोलीत आला. शिक्षा म्हणून अर्जुनला जंगलात जावे लागले आणि द्रौपदीने कुत्र्यालासुद्धा श्राप दिला. नंबर 8. द्रौपदीला 5 पती होते, पण त्या सर्वांमध्ये द्रौपदीला भीमाबद्दल विशेष आसक्ती होती. यामागे ही एक खास कारण आहे. द्रौपदीवर झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा भीम हा एकमेव होता. अपहरणाच्या वेळीसुद्धा सर्व पांडव डोके टेकून शांत राहिले, पण भीमाने विरोध केला. भीमाने दुःशासनाचा वध करण्याची सुद्धा प्रण घेतले होते आणि भीमाने द्रौपदीचे प्रण पूर्ण केले. नंबर 9. द्रौपदी पूर्वीच्या जन्मी एक विधवा ब्राह्मण होती, तर काही कथांमध्ये तिचे वर्णन इंद्राणी आणि लक्ष्मी असे देखील केले आहे. शेवटच्या क्षणी 5 पांडव आणि द्रौपदी स्वर्गात जात असताना पाय घसरल्याने द्रौपदी खाईत पडू लागली, पण भीमाने तिचा हात पकडला. भीम द्रौपदीला वाचवू तर शकला नाही, पण तिचा देह सोडताना द्रौपदीने भीमाला सांगितले की जर ती पुन्हा जन्माला आली तर मला तुझी पत्नी व्हायला आवडेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण आम्हाला आपल्या आवडत्या देवता, कथा किंवा विषयांबद्दल सूचना देऊ शकता. आमच्या कमेंट सेक्शनमध्ये आपले विचार आणि अभिप्राय नक्की शेअर करा. धन्यवाद.